दादांनो, अभिनंदन नाही केलं का तुम्ही? अहो कुणाचं म्हणून काय विचारताय? आपल्या वानखेडेबाईचं हो. घेतली बर का. लाखोची मोठी लट गाडी घेतली बघा. आणि ती पण कशी घेतली? झंपर शिवून. आता त्याच्यात थोडी जरांगे पाटलांची कृपा झाली. कारण ऑफर होती ना त्यांच्यासाठी, वानबोडेबाईसाठी. ऑफर कोणती माहितीये का? की जरांगे पाटलांना शिव्या द्या, वाईट बोला, त्यांचं उघडून बाहेर आणते म्हणा, त्यांच्या गोट्या, परत अंडरपॅन्टी सगळं बघा आणि राजकारणी लोकांकडून लाखो रुपये कमवा. ह्या ऑफरमध्ये वानबोडेबाईनं भाग घेतला. आणि मग काय, पैशाची मालामाल नुसती. विचार करा हो. कुटुंबात एकत्रित नवरा बायको सोबत राहतात, मोठे मोठे बिझनेस असतात, सगळं असतं. पण माणूस नुसतं भाडं भरून मरतो, नुसतं कुटुंब चालविण्यासाठी मरतो, तरी पैसे महाग पडत नाहीत. पण वानबोडेबाई सिंगल मदर होती. लेकरांचं म्हणजे कुटुंबाचं बघत बघत, रूम भाडं बघत बघत, सगळा उदरनिर्वाह बघत बघत सिंगल मदरनं झंपर शिवून गाडी घेतली. शिकलं पाहिजे ना काहीतरी त्यांच्याकडून. बरोबर आहे का? म्हणून सांगितलं की अभिनंदन करा आणि शिका. एखाद्यावर टीका करायची, घाणेरड्या शब्दात बोलायचं आणि राजकारणी लोकांकडून लाखो रुपये कमवायचे. आता ह्या वानबोडेबाई काय करणार होत्या? नाही, तुम्ही म्हणसाल त्यांनी तर तुमच्याविषयी बोलायचं सोडलंय, मग तुम्ही कशाला? आता त्यांचे जे काही असतात ना, त्यांच्या बुडाला मिरच्या लागतील आणि ते येतीलच भुकायला आणि काय म्हणतील की त्यांनी तर आता तुमच्यावर बोलत नाहीत, जरांगे पाटलांवर बोलत नाहीत, मग तुम्ही कशाला त्यांच्या नावानं बोलायले आहेत, व्ह्यूज कमवायले आहेत? तर ना, मी त्यांच्या नावानं व्ह्यूज कमवायलेली नाही ना, बोलायलेली नाही. वानबोडेबाईनं मला शब्द दिलता. कोणता माहितीये का? जर मी जरांगे पाटलांचे काळे चिट्टे काळे धंदे जर नाही बाहेर काढले, तर तुम्ही माझी खुशाल टीका करा. आणि ती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. त्यामुळं वानबोडेबाईनं जरांगे पाटलांचं तर काय बाहेर नाही काढू शकली का? तर जरांगे पाटील हिरो आहेत आमच्या समाजासाठी. जरांगे पाटील प्रत्येक ठिकाणी जिथं अन्याय होतो तिथं माझे जरांगे पाटील ही उभे असतातच बरं का, न्याय मिळवून देण्यासाठी. आणि जरांगे पाटील काही म्हणजे डंपर आहेत, बंपर आहेत म्हणणाऱ्या वानबोडेबाईनं झंपर शिवून गाडी घेतली. वानबोडेबाई लुटेरू नाही बरं का, समाजाची दिशाभूल करणारी नाही, तुमचा गैरसमज आहे. झंपर शिवणारी टेलरी नाही फक्त. आता जरांगे पाटलांचे काळे चिट्टे बाहेर तर काढलेच नाहीत, पण वानबोडेबाईचे काळे चिट्टे बाहेर पडायले ना, की वानबोडेबाईकडे एवढी प्रॉपर्टी येईली कुठून? दाल में कुछ काला है, दाल में नाही हो, पूर्ण डाळच काळी आहे. आणि वानबोडेबाईचे एक शब्द असायचे, वेट अँड वॉच. मी खूप मोठा बॉम्ब फोडणार आहे. जरांगे पाटलांनी काही काही केलं ते सगळं बाहेर काढणार आहे. कारण ज्या व्यक्तीनं चुकीचं काही केलेलंच नाही, ज्या व्यक्तीनं जनतेला लुटलंच नाही, कोट्यावधी जनतेचे हृदय सम्राट आहेत जरांगे पाटील. एक निस्वार्थी संघर्ष योद्धे समाजाला भेटलेत आणि अशा निस्वार्थी समाजाला संघर्ष योद्धे भेटले, त्या योद्धेवर भुकणारी ही कुत्री. आता तुम्ही म्हणसाल तिनं गाडी घेतलेली तुम्हाला वाईट वाटायला का? नाही हो, मला का वाईट वाटल? तिनं गाडी घेतलेली मला वाईट वाटत नाही हो. मला वाईट वाटायची काय गरज आहे? उलट मी तर अभिनंदन करायले. फक्त मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तिनं जरांगे पाटलांवर खोटे आरोप केले आणि आमची जी काही होते तिच्या कमेंटमध्ये येऊन तिचं कौतुक करणारे हे लोक डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवत होते. ह्या गोष्टीचं वाईट वाटलं. तिनं गाडी घेतलेलं वाईट वाटायचं चांगलं आहे ना. एखादी सिंगल मदर पुढं जात असेल तर आपण सपोर्ट केला पाहिजे. पण तीच सिंगल मदर कोणतरी आपल्याला समाजात चांगलं कल्याण करणारा भेटला आणि त्याच्यावर टीका करत असेल तर तिला सपोर्ट किंवा तिचं कौतुक नाही तर काय केलं पाहिजे ही तुम्हाला पण माहीत आहे ना. आता मी काय म्हणते, तिच्या कमेंटमध्ये येऊन खूप छान शेरणी वागीन म्हणणाऱ्यांनी जरा विचारा की गाडी घ्यापुरते पैसे आले कुठून? एवढं सोनं नाणं घ्यापुरते. अहो, जे जरांगे पाटलांवर बोलायच्या आधी साधं सुधं घर होतं,
साधंसुधं झोपडी होती, साधेसुधे कपडे होते. आज ती बाई जरांगे पाटलांवर टीका करून करून आणि राजकारणी लोकांकडून टीका करायचे पैसे घेऊन सीधा थेट. मग आत्ता कमेंट जे करत होते ना लोक, त्यांनी जरा विचारावं की, तुझी सांगत होती ना की जरांगे पाटील लुटतायत, जनतेला फसवतायत, जरांगे पाटीलनं एवढी प्रॉपर्टी जमा केलेली आहे, एवढं पैसे जमा केलेले आहेत. तर बाई, तू ही कुठून जमा केलंस एवढं सगळं? 2 वर्षात असे कुठले झंपर शिवले हो ही ना? डायरेक्ट मस्त आलिशान घर, आलिशान गाडी, एवढा पैसा ह्या 2-3 वर्षात असले कोणते झंपर शिवले की जरांगे पाटलांवर भुंकायच्या आधी झंपरात काय कमाईच नव्हती. आणि ज्या वेळेसपासून जरांगे पाटलांवर भुंकायला चालू केलं की अशी झंपरात कमाई व्हायला लागली हिची. मला काय वाटतंय, मंत्र्याच्या बायकोचे, आमदाराचे, खासदाराचे झंपर फिंपर शिवून दिलेत का काय हिनं? म्हणजे एका झंपराला लाख 2-2 लाख रुपये रेट दिले असतील हो शिवण्यासाठी. बाकी काय नाही हो, आमचे जरांगे पाटील आहेतच तसे. जरांगे पाटलांचं कौतुक केलं किंवा सपोर्ट केलेस तर आपलं कल्याण होतंयच. पण जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा भुंकलं ना तर माणूस लखपतीच होऊन जाते. आता तुम्ही ठरवा, जरांगे पाटलांना सपोर्ट करून लखपती व्हायचंय का विरोधात भुंकून लखपती व्हायचंय? म्हणून परत एकदा विचारते की केलं का तुम्ही तुमच्या जे लय कौतुक करत होते त्यांनी? तुमच्या ताईंचं अभिनंदन गाडी आली म्हणून. फक्त एवढं लक्षात असू द्या की पाटील ही पाटील आहेत बरं का. आमच्या पाटलांची कृपा ना विरोधकांवर बी असती, दुश्मनावर बी असती. मग एक विचार करा, जे पाटलांसाठी जगतात, पाटलांना सपोर्ट करतात, त्यांच्यावर आमच्या पाटलांची कृपा किती असेल. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगत होते, पहिल्या दिवसापासून ही वानबडे बाई 1 नंबरची खोटारडी बाई आहे, 1 नंबरची. तिनं मला भरपूर विरोध केला, मला व्हिडिओ टाकले माझ्यावर, घाणेरड्या शब्दात बी टाकले. पण आता तिचं स्वतःचं चारित्र्य तसं होतं, खालची रिकामी वरचीला काय कमी तिथं. आणि मी वैचारिक वादातून बोलत होते की जरांगे पाटील ही चुकीचे नसताना सुद्धा तिनं जरांगे पाटलांवर टीका टिप्पणी करत होती पैसे घेऊन, लाखावर पैसे घेऊन. कारण आत्ता महाग मला एका दादाने सांगितलं पण होतं की त्यांच्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा आहेत, 25-25 लाख रुपये वानबोडेबाईला दिलेले, सगळे पुरावे सुद्धा आहेत. आणि मी काही वेळा पण हे पण बोलले की एक लेडीज म्हणून घाणेरड्या प्रकारचे पुरावे मी नाही टाकू शकत. पण आत्ता मी म्हणते, आत्ता कुठे गेलं? वानबोडीबाईजी वरडून सांगत होती जरांगे पाटलांनी लय धन जमवलंय, जनतेला फसवतायत, जरांगे पाटील शरद पवाराच्या आहेत का? आता तू कुणाच्या आहेस बाई? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आहेत का? फडणवीस साहेबांनीच तुला गाडी दिली जरांगे पाटलांवर भुंकायची? नाही. परवा तो तिकटाचा विषय होता, पुण्यातल्या त्या ज्योतिताई का कोणतरी, त्यांना ते तिकीट दिलं नाही भाजपातलं. कशासाठी माहिती आहे का? त्या ताई जरांगे पाटलांच्या भाजपच्याच होत्या बरं का त्या, पण फक्त आरक्षणासाठी त्यांना बोलल्या होत्या फडणवीस साहेबांना की आम्ही तुमची बायको नाही मागत, फक्त आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. डायरेक्ट त्या ताईचं तिकीटच कॅन्सल केलं. बिचाऱ्या रडल्या हो, कारण त्यांनी जरांगे पाटलांच्या ह्याच्यात खूप सहकार्य केलं. मग आता ह्या फडणवीस साहेबांचं म्हणजे भाजपचं कसं आहे माहिती आहे का, जे कोणी जरांगे पाटलांना सपोर्ट करतील त्यांना उचलून आपटतात हो. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही किती बी उचलून आपटलं ना तर तुमच्या पक्षातला आता जो खेळ चालू आहे, रडारडी पडापडी, बघून लोक म्हणायले त्यांची कॉमेडी चालू आहे का पक्ष चालू आहे. म्हणजे बघा ना, समाजाचं कल्याण करण्यासाठी ह्या लोकांचे किती जीव तुटायला लागलेत आहे ना, समाज विकासासाठी हो. आता एकतर ताई भाऊ 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 करत होत्या आणि भाऊ भाऊ करून डायरेक्ट डोळे पांढरे करत होत्या, डोळे फिरवत होत्या रोडवर बसून. कशासाठी माहिती आहे? समाजाचं कल्याण करण्यासाठी बरं का. अहो, घरचं एखादं टपकलं तर त्या ताईने एवढं रडल्या नसत्याल भाऊ भाऊ करून. द्यावा भाऊ, त्या ताईला तिकीट द्यायचं होतं की तुम्ही. अहो, तुम्ही सगळ्या महिलांना अर्ध तिकीट केलं राव बसचं, आणि मग त्या ताईला तिकीट द्यायला काय हरकत होती? तिकडं नरेंद्र मोदी घाबरायला लागले
आधीच ती म्हणते की हम तो क्या फकीर आदमी है. आता ह्या ताईने जर असं भाऊ भाऊ केलं आणि ह्या ताई गेल्या फिल्या तर त्यांना त्या नरेंद्र मोदीला ना खरंच कटोरा घेऊन जावं लागेल राजकारण सोडून. आणि देवा भाऊला तिथं बी सपोर्ट करावा लागेल. कठीण आहे मंडळी. मला बाकी काही नाही, जाऊ द्या, थोडी कॉमेडी केली. हेच सांगायचंय, वेळोवेळी जी वानबोडेबाई भुंकत होती ना की जरांगे पाटील चुकीचे आहेत, आता सगळ्या समाजानं तर बघितलं. जिथं संघर्ष, आता पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचा संघर्ष चालू आहे, आंदोलनाला विद्यार्थी बसल्यानंतर एकतर पोलीस प्रशासनानं त्यांना आंदोलनाचं परमिशन देत नव्हते. मग ते विद्यार्थी आंदोलनाला बसले तर विद्यार्थ्याला उचललं आणि पिंजरेत टाकलं. ज्या सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी संघर्ष केला, चिक्कल माती झेलली, त्याच शिक्षणासाठी आज ती विद्यार्थी झटत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आज पिंजरेमध्ये टाकलेलं आहे. तिथं सुद्धा आमचे जरांगे पाटील उभं राहिले. मग जरांगे पाटील कुठल्याही राजकारणी नेत्याच्या ह्यांच्या त्यांच्या ना, आता एक आलाय म्हातारं भुंकायला का तर गाडीत बसले नाहीत म्हणून त्याचा अपमान झाला म्हणे. आता ह्याची बायको ह्याला घरात ऐकत नसेल, पण पाटलानंही म्हणील त्याच गाडीत बसायला पाहिजे होतं. तर मला फक्त एक सांगायचं तात्पर्य हेच की हे जे भुंकणारे कुत्रे आहेत ना जरांगे पाटलांच्या विरोधात, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. दादांनो, जरांगे पाटील असे संघर्ष योद्धे, एक हिरा लाभलेला आहे आपल्याला, आणि आपल्याला तो हिरा नाही गमवायचा ह्या लोकांच्या नादाला लागून. हे राजकारणी लोकांना माहिती आहे की जरांगे पाटील जर मैदानात उतरले तर ह्यांच्या पोळ्या भाजत नाहीत. त्यामुळे ही राजकारणी लोक काय करतात, ह्या वानबोडेबाई सारख्या लोकांना पैसे द्यायचे आणि ह्या लालचे असतात. लालचे पोटी ह्या सत्तेच्या मार्गाने कधीच चालत नाहीत. लालचे पोटी गाडी घोडी बंगले घेण्यासाठी ही बाई जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होती. आणि तुमच्या सत्तेसमोर पण आलेलं आहे इतकं सोनं नाणं, गाडी घोडी बंगले घरं आले कुठून? झंपर शिवून. मग जरांगे पाटलांनी जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं, ह्याच्या आधी ती झंपर शिवत नव्हती का? त्यावेळेला का नाही तिच्याकडे इतक्या, म्हणजे तिनं पूर्ण आयुष्य घातलं, पूर्ण आयुष्यामध्ये तिच्याकडे आलं नाही. पण ज्या वेळेला तिनं जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागली, त्यावेळेला तिच्याकडं सोनं नाणं गाडी सगळं आलं. आलं कुठून? हे जरा तुम्ही विचार करा.